विधिमंडळ समित्यांची उद्या घोषणा होणार। बहुप्रतीक्षित विधिमंडळ समित्यांची होणार घोषणा। विधिमंडळ समित्यांबाबत महायुती आणि महाविकास आघाडीचं एकमत। कुणाल कामराच्या मुद्द्यावरनं आज विधिमंडळ गाजलं। कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांदरम्यान आरोप प्रत्यारोप। सामाजिक न्याय खात्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वानवा। विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 40% जागा रिक्त। संजय शिरसाट यांची विधान परिषदेत जाहीर कबुली। मुंबईमध्ये मार्चमध्येच पाणी टंचाईचं संकट निर्माण होणार। कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर होतंय बाष्पीभवन। पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातल्या पाणी साठ्यात मोठी घट। औरंगजेब कबर परिसरात कडक प्रतिबंध। कबर परिसरात 17 सीसीटीव्हीद्वारे नजर। त्याचबरोबर संपूर्ण संरक्षक भिंतींवर लावण्यात आलंय तारेचं कुंपण। नांदेडमधल्या इफ्तार पार्टीला उपमुख्यमंत्री अजित पवारांची हजेरी। दादांनी शेरोशायरी करत दिल्या रमजानच्या शुभेच्छा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर। 648 कोटींचा अर्थसंकल्प सादर। संशोधन प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जाणार। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली। कांद्याला 15 ते 16 रुपये किलो दर। कांद्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दर। अमरनाथमधल्या 250 कामगारांचं काम बंद आंदोलन। मिरॅकल्स केबल कंपनीमधल्या 250 कामगारांचं आंदोलन। किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। जळगाव शहरात खोदून ठेवलेल्या रस्त्यांचं काम अपूर्ण असल्यानं संतप्त नागरिकांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत केली रस्त्यांची कामं पूर्ण करण्याची मागणी। जालन्यातल्या अनवा रोडवरील शेतात उभ्या गव्हाच्या पिकाला लागली आग। आगीत शेतकऱ्यांचं नुकसान। विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यानं आग लागल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।